नमस्कार ताईंनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या दोन मोठे प्रॉब्लेम अनेक महिलांना येत आहे आणि या दोन कारणांमुळे खूप बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची डोकेदुखी वाढली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना योग्य ठिकाणी मदत त्यांना मिळत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुमचे पैसे बंद झाले असतील किंवा जर तुम्हाला KYC करता येत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करू शकता आणि त्याचा पुरावासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती खूप उपयोगाची ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी. ताईंनो, सर्वात आधी आपण समजून घ्या की हे दोन मुख्य प्रॉब्लेम कोणते आहे. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो सगळ्या लाडक्या बहिणींना येत आहे, KYC संबंधित हा प्रॉब्लेम आहे. अनेक बहिणींची KYC दुरुस्ती झाली आहे. त्यांनी अर्ज सबमिट केलेला आहे, त्या पात्र झालेल्या आहेत. त्यांनी सर्व माहिती जी आहे ना, ही योग्यरित्या भरलेली आहे. पण तरीसुद्धा त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि काही ठिकाणी जानेवारी महिन्याचे हप्ते त्यांना आलेले नाहीत. आता इथे महिलांचा मोठा प्रश्न असा आहे, KYC बरोबर झाली तरी पैसे का येत नाहीत? तर काही बहिणींचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की त्यांना KYC करताच येत नाही. काही बहिणींची आधी KYC झालीच नाही आणि आता त्यांना नवीन KYC करण्याची संधी उपलब्ध नाही. आता विचार करा ताईंनो, जर KYC पूर्ण झाली, तर पुढचे हप्ते सुरू होणार नाहीत. त्यामुळे महिलांची चिंता इथे वाढलेली आहे. यामध्ये दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हप्ते न मिळणे. काही महिलांना सलग 3 महिन्यांचे पैसे आलेले नाहीत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचे पैसे अनेक महिलांना इथे मिळालेले नाहीत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे. पण जर या वाटपामध्ये सुद्धा तुमचे पैसे आले नाहीत, तर मग तुम्हाला तक्रार करावी लागेल आणि ताईंनो, ही तक्रार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे करू शकता. ऑनलाईन तक्रार कशी करता येते? तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला इथे तक्रार करण्याचं ऑप्शन इथे सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे. हा काही नवीन ऑप्शन नाही. तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अर्ज संबंधित माहिती दिसते. त्याच्या बाजूला तक्रार तुम्हाला करण्याचं ऑप्शन दिले जाते. आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी वरच्या साईडला वरच्या कॉर्नरला आपल्याला हेल्पलाईन नंबर दिसतो. तिथे आपल्याला क्लिक करून तुमची जी सर्व माहिती आहे, त्या तुम्हाला तिथे सांगायची आहे. आता तक्रार केल्यानंतर काय होतं? मी स्वतः काही तक्रारी टाकलेल्या होत्या. त्या तक्रारी शासनाने तपासल्या आणि त्यांचं निराकरण देखील त्यांनी केलेलं आहे. तक्रार केल्यानंतर अधिकारी तपास करतात की नेमका प्रॉब्लेम काय आहे? पैसे कुठे अडकलेले आहेत? खात्यामध्ये काही अडचणी आहेत का? आणि त्यानुसार महिलांना उत्तर दिलं जातं. म्हणजे ताईंनो, ऑनलाईन तक्रार केली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. आता तक्रार करताना तुम्हाला नेमकी कोणकोणती माहिती त्यांना द्यावी लागते. तुम्ही जसं त्यांना कॉल करता, तसं ते तुमचं काहीतरी डिटेल्स ते घेणारच. तक्रार फॉर्म भरताना तुम्हाला काही बेसिक जी माहिती आहे, ती तुम्हाला त्यांना सांगावीच लागणार आहे. जसं की तुमचं नाव असेल, तुमचा जिल्हा असेल, तुमचा तालुका कोणता आहे, अर्ज संबंधित माहितीसुद्धा तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे आणि आवश्यक कागदपत्र ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्ही तक्रार तिथे सबमिट करू शकता. त्यांना सगळी माहिती सांगितल्यानंतर. ती नंतर तुमची तक्रार नेमकी कशामुळे होणार आहे, काय होणार याची सर्व जी माहिती आहे ती तपासतात आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर देतात. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ताईंनो, सध्या आपण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात. अजून वाटप सुरू झालेलं नाही. म्हणून सध्या घाई करून तक्रार करण्याची गरज नाही. सर्वात आधी वाट पहा. जानेवारी हप्त्याच्या वाटपामध्ये तुमचे पैसे येतात का ते बघा. जर पैसे तर आले तर छानच, मग चांगलंच होणार. पण जर पैसे आले नाही तर तुम्ही तक्रार करू शकता. आता ही तक्रार कोण करू शकतं? ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, त्यांचा अर्ज जो पात्र झालेला आहे, त्या महिलांनी जर त्यांना जानेवारीचा हप्ता आला जर नाही, तर त्यांनी तक्रार केली तर चांगलंच आहे. पण ज्या महिलांनी इथे चुकीची माहिती भरली, त्यांचा अर्ज इथे अपात्र झालेला आहे, तर त्यांनी इथे जी हे असते ना, हेल्पलाईन नंबरवरती जाऊन तुम्ही तक्रार केली तरी काही होणार नाही. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार? ताईंनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दाखवणार आहे. तक्रार कशी करायची, कोणते डॉक्युमेंट लागतात, ID पासवर्ड कसा मिळवायचा, तक्रार फॉर्म कसा भरायचा, ही सर्व माहिती मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ मी फक्त माहिती देण्यासाठी बनवलेला आहे. कारण अनेक महिलांना या गोष्टी माहिती नसतात आणि त्या चुकीच्या ठिकाणी फिरत असतात. म्हणून जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल, तर काळजी करू नका. ऑनलाईन तक्रार करण्याचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.